कापायचं नाही आता ह्याला आहे ना. हे यू ऑल व्हेरी गुड मॉर्निंग. सो आज मी काहीतरी स्पेशल बनवत आहे प्रीतेसाठी, जे त्याचे फेवरेट आहे. उन्हाळ्यामध्ये सगळ्यांना आवडतात ते साबुदाणा आणि बटाट्याचे पापड. ही रेसिपी आहे आईंची, म्हणजेच प्रीतेशच्या आजीची. प्रीतेशला आईंच्या हातचे पापड खूप जास्त आवडतात आणि त्याची रेसिपी मला काही माहीत नव्हती. सो मी त्यांच्याकडून लास्ट इयर शिकून घेतली. आता तीच मी तुमच्यासोबत शेअर करते आहे. आय होप सो की सगळ्यांना आवडेल. सो स्टे ट्यून फॉर व्हिडिओ. सो सकाळीच मी सगळे बटाटे छान वाफवून घेतले होते. आता थोडे थंड झाले की त्याची सालं काढून घ्यायची आहेत. सगळे बटाट्याची सालं काढून झालेली आहे. सगळ्या बटाट्यांना छान किसून घ्यायचं आहे. तुम्ही मॅश देखील करू शकता, बट मॅश केल्यापेक्षा तुम्ही किसले तर जास्त बेटर राहील तुमच्यासाठी, कारण त्याच्यामध्ये लम्स राहणार नाही आहेत आणि इक्वली सगळे मॅश होऊन जातील. आणि काय कापायचं नाही आता ह्याला आहे ना, किसायचं आहे. पोटॅटो खायचं. पोटॅटो खाऊ. पोटॅटो खायचं नाही, आपण किसतोय पोटॅटो. रेसिपी एकदम सोपी आहे. मी आता इथे बटाटे सगळे किसून घेतलेले आहेत. आता त्याच्यामध्ये ही थोडी मी मिरची बारीक करून घेतली आहे. मीठ हवं आहे आपल्याला आणि इथे आहे साबुदाण्याचं पीठ. तर आता मी थोडं थोडं करून याच्यामध्ये चवीपुरतं सगळं टाकत जाईल. तुम्हाला जर जास्त तिखट हवं असेल तर तुम्ही मिरची जास्त यूज करू शकता. ओके. तर याच्यामध्ये मी फर्स्ट टाकते आहे साबुदाण्याचं पीठ. जेवढं पीठ बसेल तेवढं तुम्ही टाकू शकता. त्याच्यानंतर मीठ पण तुम्ही थोडं थोडं करून टाकू शकता याच्यामध्ये. मी स्टार्टिंगला थोडंच टाकते आहे, कमी पडलं तर आणखी टाकता येईल. मिरची देखील स्टार्टिंगला थोडीच घ्यायची आहे. चवीप्रमाणे लागेल तशी तुम्ही घेऊ शकता. जास्त तिखट झालं तर बघा. आणि असं आता एकजीव सगळं मळून घ्यायचं आहे. आता मला याच्यामध्ये आणखी थोडंसं साबुदाण्याचं पीठ लागणार आहे, तर मी आता ते थोडं थोडं करून टाकेन. आता याला थोडासा चांगला तुपाचा हात घेऊन थोडंसं मळायचं आहे. मस्त एकजीव करून आपल्याला मऊसूत असा गोळा तयार करून घ्यायचा आहे. पीठ मळून झाल्यावर थोडंसं भिजून द्यायचं आहे. पीठ थोडंसं भिजून झाल्यावरती आता घ्यायचे पापड करायला. पापड करण्यासाठी आपल्याला पुरी यंत्र लागणार आहे. पहिल्यांदा पापडाचे छोटे छोटे गोळे तयार करून घ्यायचे आहे. त्यानंतर थोडंसं तुपाचा हात लावून पेपरला लावायचं आहे, जेणेकरून पापड चिकटणार नाही आणि इझिली निघून जातील. मी व्हिडिओमध्ये दाखवते त्याप्रमाणे तुम्हाला प्रोसेस फॉलो करायची आहे. याप्रमाणे पापड केले तर खूप जास्त कुरकुरीत आणि मस्त होतात. तुम्ही पण घरी नक्कीच ट्राय करून बघा. तुम्ही बघू शकता पापड किती छान आणि गोल झालेले आहेत. आणि रेसिपी आवडली असेल तर नक्कीच फॉलो करा, कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्स फॉर वॉचिंग.